आपण काय केलं पाहिजे बरं. संतांचं असं नाही की तुम्ही करा, अजिबात नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संतांचं बोलणं नाही तर प्रत्यक्ष क्रिया आहे, आणि ती क्रिया बघितल्यानंतर जर आपल्याला वाटतंय की जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाण्यात आपलं भलं आहे, तरच त्यांचा आग्रह आहे, याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. नाही आले तर नाही आले तर काहीही हरकत नाही. पुढे बांधून या दगड तेथे काय कोड धावायाचे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जर समजा कोणी बुडतोय, आता त्यानं उडी खाल्ली का पाय घसरला म्हणून बुडतोय या अगोदर पा, आणि मग हा घे म्हणे आलो कोणी बुडतिया तेने तया किती बळ चढे. जर एखादा बुडणारा एखादा अडचणीत एखादा संकटात सापडला तर त्याला सांगा मी आहे रे, घाबरू नको. तुमच्या नुसत्या एवढ्या बोलण्यानं सुद्धा त्याला प्रचंड धीर निर्माण होतो. पण मग आता एखादा जर समजा बुडे बांधून या दगड तेथे काय कोड धावा याचे, तर एखाद्याला कमरेला दगड बांधून जीवात देत असेल तर मरू द्या. तिथं पळत जाऊन घाई करू नका, धापा घालू नका. तो तुम्हाला कमरेला धरीन तो बुडणच, पण तुम्हाला सुद्धा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला माझ्या मागे यायचंय आता आल्यानंतर काय, तुका म्हणे खातो आनंदाचा लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. माझ्याकडे आनंदाचे लाडू आहेत, बस तुम्ही मात्र मी गोड खातोय म्हणून जाळायची गरज नाही. तुम्ही पण या ना, तुम्ही पण या. माझ्याकडे आनंदाचे लाडू आहेत, आणि तेच आनंदाचे लाडू या आज कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून मी देणार आहे. विठ्ठल हे आयते तयार केलेले लाडू तुमच्या हातात नाही देणार आहे. आम्ही फक्त प्रक्रिया सांगणार आहे. करायचं कोणाला आहे? उत्तमाची गती एक शब्दावर तुम्ही लक्ष दिला पाहिजे. आपलं काय होतं, आमच्या आई वडील वाऱ्या करतात, आम्हाला पुण्य मिळालं नाही. आमच्या पूर्वजांना अमुक ठिकाणी जमीन दान केली, त्याचं पुण्य आम्हाला मिळालं, असं होत. तुम्ही जे कोणी करणार आहात या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेल्या गोष्टी बस त्याच्यासाठी हे. तुमचं दुसऱ्याच्या खात्यावर जात, लाडक्या बहिणीचे फॉर्म तर बऱ्याच भावाचे बी नावावर भरले, हे पण धकन. पण पुण्याचा विषय असा आहे की तुकोबारायांनी सांगितलं तो एकच पावणार आहे, बाकीच्याला नाही. ज्याला वाटतं मला पुण्य मिळवायचंय त्या प्रत्येकानं हे सगळं केलं पाहिजे.